हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, हा आपला 38 छातीचा कटोरी ब्लाऊज आहे. तर ह्याच्यावर आपल्याला मस्तपैकी अशी डिझाईन बनवायची आहे. सिंपल सोपर, अगदी 2-3 मिनटात तयार होईल अशी आपली डिझाईन आहे. तर चला मापे बघूया. छातीची गडी आपली 11ची म्हणजे 38 छातीचं ब्लाऊज आहे. तयार उंची 13 होणार आहे. तर 14 घेतलेले आहे. 5.25 शोल्डर, 5.25 मुंडा घेतलेला आहे. बघा, रुंदी 2 घेऊन जितका तुमचा गळ्याची उंची आहे 9 9.5 तितकी ठेवायची आहे. बघा, आणि असा एक बॉक्स तयार करून घेतला. बघा, थोडासा गळा असा बाहेर, परत आत, परत बाहेर, आणि असा पानगळ्याचा थोडासा वेगळा डिफरन्समध्ये मी शेप देऊन घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने जसा आपण आकार दिलेला आहे त्या आकारात व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, किती सुंदर असा आपला पानगळा तयार झालेला आहे. हे मेन फॅब्रिक सवचं ठेवलं, अस्तर उलटं ठेवून आपल्याला इथं सुया लावून घ्यायच्या आहेत. फक्त 1.5 इंचाचं मार्जिन पकडत आहे अशी एकसारखी व्यवस्थित टीप मारून घ्यायची. बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने बघा, इथं कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत टीप मारायला चालू केले. अशा पद्धतीने सगळा गळा मी व्यवस्थित असा स्टिच करून घेतलेला आहे. खालच्या साईडने मी डायरेक्ट कमरपट्टी इथं जॉईन करणार आहे. त्यासाठी खालच्या साईडनं सुद्धा अशी व्यवस्थित एक टीप मारून घेतली. एक्स्ट्रा कमरपट्टी आपल्याला लावायची गरज नाही. आता मेन फॅब्रिक जे गळ्याचं आहे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचे. ज्या सुया लावल्या होत्या त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि संपूर्ण गळा कट करून झाल्यानंतर संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे. बघा, कुठेही आपलं अस्तर कट होणार नाही ह्याची काळजी घेत मी संपूर्ण कट केले आहे. आता बरोबर इथं मध्ये हात घालायचा गॅप असतो तिथं, आणि व्यवस्थित हातानं प्रेस करत आपल्याला त्याच्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने एकसारखं करत पूर्ण गळ्याला व कमरपट्टी जिथं आपण जॉईन करणार आहे तिथं दाबटीप मारून घ्यायची. बघा, आता गळ्याला सुद्धा व्यवस्थित अशी दाबटीप मारायची आहे. बघा, अशा पद्धतीने जिथं आपला कपडा मेन फॅब्रिक आत गेले असं वाटतं ना, तिथं अंगठ्याच्या साहाय्यानं असं बाहेर काढायचं. बघा बघा, इथं आत गेले ते थोडंसं मी बाहेर ओढून काढलं. इथं कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली ठेवली, कपड्यात कपडा फिरवला, परत टीप मारली. जेणेकरून काय होतं, जसा आपला कोपरा आहे ना अगदी तसाच आपला कटिंग करताना कसा कोपरा आपला निघतो ना तसा व्यवस्थित स्टिचिंगचा सुद्धा निघतो. ह्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. बघा, खूप सुंदर असा आपला पानगळा तयार झालेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर व्यवस्थित जॉईन करून एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक मी कट करून घेणार आहे. बघा, इथं मोठी टीप टाकून कट करून घेतलेले 4.5 इंच उंचीची आणि अर्धा इंच रुंदीची पाटीतल्या दोन्ही साईडच्या अशा डबल टक्स मी मारून घेतलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही. खूप सुंदर असं आपलं तयार झालेलं आहे. ही बघा, इथं छोटीशी समोसा लेस मी आतल्या साईडनं लावणार आहे. फक्त समोसाच इथं तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने लेस मी इथं अटॅच करून घेतलेली आहे. बघा, लेस खाली ठेवली आणि गळा वरती ठेवून आतल्या बाजूने अशी संपूर्ण गळ्याला पूर्ण लेस लावून घेत आहे. ही लेस मी साडीचे जे काठ आहेत ना, साडी ग्रीन कलरचीच आहे पण साडीच्या काठाच्या मॅचिंगची मी इथं लेस लावलेली आहे. बघा, इथं कोपरा आला, कोपऱ्यात थोडीशी लेस फोल्ड करायची आणि टीप मारायची. म्हणजे काय होईल, जसा कोपरा आहे लेस लावल्यानंतर सुद्धा तसाच कोपऱ्याचा अगदी व्यवस्थित शेप येईल. कुठेही आपला शेप बिघडणार नाही. शक्यतो ब्लाऊजला लेस लावताना ना कॉन्ट्रास्ट लावायची, म्हणजे जेणेकरून काय होईल, कॉन्ट्रास्टला लेस लावल्यामुळं छान अशी उठून दिसेल ब्लाऊजवरती. म्हणून आपल्याला कॉन्ट्रास्ट लेस लावून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. खूप सुंदर आणि अगदी काहीतरी हटके डिझाईन आपल्याला मी दाखवत आहे. बघा, किती सुंदर अशी आपल्या डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. बघा,
किती नाजूक आणि अगदीच नाजूक आणि सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे, बघू शकताय तुम्ही. बघा आता ही दुसरी लेस आहे ना, ती सुद्धा मी अशी 1 इंचाचा गॅप सोडत व्यवस्थित अशी इथं अटॅच करून घेणार आहे. त्या अगोदर काय करूया आपण, इथं ना लेसला लावायच्या अगोदर ना इथं गळा आपण चॉकच्या साहाय्याने ड्रॉ करून घेऊया. बघा असा थोडासा खालच्या साईडला इथं वेगळा शेप देणार आहे. बघा हा मध्य सेंटर आणि असा इथं गोल आकार देऊन अशी कमरेच्या बाजूला अशी लेस मी वळवणार आहे. बघा या पद्धतीने. बघा असा आकार इथं मी देऊन घेणार आहे. बघा सेम ह्या साईडलाच असाच गळा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. बघा एकसारखा व्यवस्थित ठेवला आणि थोडंसं असं थापून घ्यायचं आणि परत हा गळा आपल्याला इकडे दिसतोय बघा, तो थोडासा मी डार्क करून घेते या पद्धतीने. इथं आपल्याला ही सुद्धा मी काठालाच मॅचिंग अशी फेंट गोल्डन म्हटला तर सिल्वर आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन म्हटला तरी चालेल, अशी लेस इथं मी घेतलेली आहे. आणि बघा इथं अशी ती लेस व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायची आहे. अगदी एक साईडनं अगोदर अटॅच करून घेते आणि नंतर दुसऱ्या बाजूने लेस लावायची, म्हणजे कुठेही आपली लेस उचलत नाही. बघा जसा आपण आकार देऊन घेतलेला आहे ना, त्या शेपमध्येच अगदी व्यवस्थित अशी आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे. बघा इथं कट करून थोडीशी आतल्या बाजूला अशी फोल्ड करतो. बघा लगेच ह्याच्यावरून आपल्याला दुसरी टिप मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने त्या बाजूची सुद्धा मी लेस अशी अटॅच करून घेणार आहे. बघू शकता त्या बाजूची सुद्धा आपली लेस तयार आहे. बघा खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन रेडी झालेली आहे. ह्याला आणखीन सुंदर बनवण्यासाठी ना बघा बघू शकता असं एक 2.5 इंचाचं किंवा 1.5 इंचाचं तुम्हाला जितकी पट्टी हवी आहे तितकी तुम्ही काढून घेऊ शकता. बघा मी अशी पट्टी काढून घेतलेली आहे. बघा हिची उंची किती आहे, 10 आहे आणि 2.5 इंच रुंदी आहे. अशी डबल फोल्ड करून घेतली आणि 2 पदरी सुई दोरा ओवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथं धावटीप आपली फक्त टाकून घ्यायची आहे या पद्धतीने. बघा आणि असं दोन्ही टोक एकत्र करून मी घेतलेले आणि पूर्ण धावटीप धागा ओढल्यानंतर ना अशा चुन पडतात. आता दोन्ही टोकं एकसारखी व्यवस्थित हातात पकडायची आहेत आणि आपल्याला दोन्ही बाजूची टोकं अशी शिवून घ्यायची आहेत. असं सुंदर आणि सिंपल आपलं बघा फूल तयार झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आता हे फूल बरोबर आपल्याला मध्य सेंटरला पाठीत अटॅच करून घ्यायचं आहे. बघा बघा या पद्धतीने असं इथं अटॅच करायचं आहे आणि इथं एक मी सिल्वर कलरचा एक शो बटन मी इथं अटॅच करून घेतलेला आहे. बघू शकता व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.